हाय फ्रेंड्स, वेलकम टू रुपेल्स किचन. आज आपण मायक्रोनी चीज पास्ता बघतोय. तर बघू शकता एकदम घरच्या भाज्या घेऊन एकदम मस्त अशी चीज पास्ता आपण बनवणार आहोत आणि हे बनवणं एकदम सोपं आहे. तर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू. मायक्रोनी चीज पास्ता बनवण्यासाठी इथे मी एक पॅन घेतलेला आहे. आपल्याला मायक्रोनी जी आहे ती बॉईल करून घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी अर्धा पॅन जेवढं पाणी गरम करायला ठेवलंय. गॅसचा फ्लेम हाय केला, त्यामध्ये अर्धा टेबलस्पून मी मीठ घातलेलं आहे. 1 टेबलस्पून मी तेल घातलं. आता हे जे पाणी आहे ते आपण हाय फ्लेमवर बॉईल करून घेऊ. आता बघू शकता पाणी गरम झालेलं आहे. तर इथे मी 1 कप जेवढी मायक्रोनी घेतली आणि ती यामध्ये घातली. आता ही जी मायक्रोनी आहे ती आपल्याला बॉईल करून मस्त शिजवून घ्यायची आहे. आपल्याला ही मायक्रोनी जास्त अशी एकदम शिजवायची नाहीये, थोडीशी कच्ची अशी ठेवायची आहे. तर बघू शकता मायक्रोनीला आता शिजते वेळी 5 ते 7 मिनिटं होत आलेली आहेत. आता मायक्रोनी शिजत आलेली आहे, थोडीशी शिजली आहे, अजून थोडीशी शिजणं बाकी आहे. आता अशीच मी गॅसचा फ्लेम हाय केला आणि हाय फ्लेमवर बघू शकता मस्त अशी मायक्रोनी आपली सॉफ्ट झालेली आहे. तर आता ही मी काढून घेते एका चाळणीमध्ये. हे पाणी मी जे आहे ते काढून घेते असं चाळून. तर आता मायक्रोनी बनवायला सुरू करू. तर त्यासाठी इथे गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवलंय. त्यामध्ये 1 टेबलस्पून जेवढं मी बटर घातलेलं आहे आणि 2 टेबलस्पून जेवढं मी तेल घेतलं. तेल किंवा बटर तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. तर आता बटर बघू शकता मी असं मेल्ट करून घेतलं गॅसचा फ्लेम लो ठेवून. आता यामध्ये मी 2 टेबलस्पून जेवढी लसूण बारीक चॉप करून घेतली, ती यामध्ये घालून घेतली. तर आता गॅसचा फ्लेम हाय करायचा आणि हाय फ्लेमवर जी लसूण आहे ती अशी परतून घ्यायची एक 5 मिनिटं. कारण आपलं लसूण जी आहे तिचा फक्त कच्चापणा निघेपर्यंतच आपल्याला परतून घ्यायची आहे, अशी शिजवायची नाही आहे. तर असं मी 5 मिनिटं बघू शकता मी अशी परतून घेतली. तर आता यामध्ये आपण कांदा घालून घेऊ. तर इथे मी अर्धा कप जेवढा मी कांदा घेतलेला आहे बारीक चॉप करून. तर हा जो कांदा आहे तो जो कांदा पत्ती येते ना त्याचा हा कांदा आहे. इथे मी अर्धा कप घेतलेला आहे. तर आता बघू शकता कांदा सुद्धा आपल्याला हाय फ्लेमवर परतून घ्यायचा आहे. जास्त असं शिजवायचं नाहीये किंवा कच्चेपणा थोडा जाईपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर आता बघू शकता असं मी 5 मिनिटं परतून घेतलेलं आहे. तर आता यामध्ये आपण भाज्या ॲड करू. तर इथे मी 2 टेबलस्पून जेवढं गाजर बारीक चॉप करून घेतलं. तिन्ही प्रकारच्या शिमला मिरची बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत 2-2 टेबलस्पून. भाज्या इथे तुमच्या हिशोबाने तुम्ही तुमच्या आवडीच्या ज्या आहेत त्या कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला आवडतात त्या भाज्या घालू शकता. तर ह्या ज्या भाज्या आहेत त्या 5 मिनिटं अशा हाय फ्लेमवर परतून घेते मी. तर अशा मी 5 मिनिटं या भाज्या ज्या आहेत त्या मी अशा हाय फ्लेमवर परतून घेतल्या. तर यामध्ये 2 टेबलस्पून मी मायोनीज घेतलेलं आहे. तर ते यामध्ये घालून घेऊ. मायोनीज तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला आवडतं तसं. आणि आता 2 टेबलस्पून जेवढं मी हे टोमॅटो केचअप घालून घेते. ते सुद्धा तुम्हाला आवडतं त्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता. तर आता इथे मी हे चिली फ्लेक्स अर्धा टेबलस्पून घातलेले आहेत आणि मिक्स हर्ब जे आहे ते अर्धा टेबलस्पून घातलेले आहे. ते आता हे व्यवस्थित असं भाज्यांमध्ये मिक्स करून घेऊ. हे सगळं घातल्याने असं पिझ्झा टाईप असं मस्त छान असा टेस्ट येतो. तर बघू शकता मस्त आपल्या भाज्यांना क्रंचनेस आलेला आहे आणि गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आणि हाय फ्लेमवर असं 1-2 मिनिटं 3 मिनिटं परतून घ्यायचं. आता बघू शकता 2-3 मिनिटं झालेली आहेत. आता इथे मी मायक्रोनी जी आपण बॉईल करून घेतली ती यामध्ये सर्व घालून घेऊ. तर इथे मी जी मायक्रोनी आहे ती सर्व घातली आणि स्वादानुसार मी मीठ अर्धा टेबलस्पून घातलं. तुम्ही मीठसुद्धा तुमच्या हिशोबाने कमी जास्त तुमच्या टेस्टनुसार करू शकता. तर बघू शकता अशी जी मायक्रोनी आहे ती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा. हाय फ्लेमवर अशी लगातार पटापट अशी फास्ट अशी मिक्स करून घ्यायची. तर बघू शकता मायक्रोनी मी मस्त अशी मिक्स करून घेतलेली आहे. गॅसचा फ्लेम हाय आहे. बघू शकता मायक्रोनी आपली मस्त अशी 5 मिनिटं हाय फ्लेमवर शिजून झालेली आहे. तर यामध्ये मी 1 टेबलस्पून जेवढा ऑर्गेनो घातला आणि चीज मी इथे अर्धा कप वापरलेला आहे. तर इथे मी चीज अर्धा कप घातला. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने चीज कमी जास्त करू शकता आणि बारीक चिरलेली कांदापत्ती मी 2 टेबलस्पून घातली. तर हे सुद्धा तुमच्या हिशोबाने तुम्ही सर्व कमी जास्त करू शकता. चीज घातल्याने मायक्रोनीला खूप छान असा पिझ्झा टाईप असा टेस्ट येतो आणि खूप छान लागते आणि हे मुलांना तर खूपच आवडतं. आता बघितलीच असेल किती कमी वेळामध्ये ही मस्त चीज मायक्रोनी बनून तयार झाली आणि टेस्टला तर अप्रतिम आहे. तर आता इथे मी गॅसचा फ्लेम बंद केला आणि आता ही जी मायक्रोनी आहे ती सर्व्ह करू. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि मुलांना सर्व्ह करा, त्यांना नक्की आवडेल. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटू नवीन रेसिपीसोबत. थँक्यू फॉर वॉचिंग.